तुमचं आहे ना? आपलं तेच रेटवर आहे ना? कुठलं आहे तुमचं बुकिंग? कुठलं आहे? उबर आहे. तेच रोनित कवाडे स्काय मानस. नाही नाही, कुठं स्काय मानसला आहे ना? मीटर नाही ना? तुमचं आता हे किती दाखवलं? फेअर किती दाखवलं तुम्हाला? 288 काहीतरी आहे. 288 आहे ना? तेच ह्याचा हिशोबाने आहे नाव आपल्या ह्याचा हिशोब फिक्स्ड आहे ना? हां. फक्त गॅस भरायला थांबायला लागेल मग. किती वेळ थांबायला लागेल त्याला? 5-7 मिनिटं. आपल्या वाल्या हां, वानाचा. आपले 8 सीट आहेत. बसेल काय 8 सीट नको म्हणताय? एक फॅमिली होती हो, नाही तर मग दुसरी कॅब घ्यायला लागेल. दुसरीच करायला लागेल. 6 होतील याच्यामध्ये. ते पण एक्सेल बुक करायला लागेल तुम्हाला. हे कॅन्सल करून. असं आहे का? हां, याच्यामध्ये 4 जण बसा फक्त. हे ना घेऊन जा. 4 जण बसा. 4 म्हणजे 5 वाजता हो. 4 5 नाही होणार. 4च. 4च? हां, 4 जणांसाठी गाडी. आपण नॉर्मल वॅगनर मध्ये 5 येतो की हो? 4. ठीक आहे. नाही, समोरच बसव. पाठीमाग नाही बसायला. 4 जणच बसा फक्त. नाही 4च जण. नाही तर मग एक्सेलचे प्राइस द्यायला लागेल तुम्हाला. मॅडम 3 जण बसा फक्त इथं. आणि समोर 1 जण बसा. चावी आहे तुझ्याकडे? नहीं है मैंने घर से चावी दे दे सानी करा तोड़ी में तू ಇಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಕುಡಿತೀನಿ ತಗೊಂಡ यार सानी करा हां अरे केळ आवडते तुला बस त्यावेळेस चालते की मांडीवर चालते, काय विषय नाही. लहान मुलगी आहे दुसरी. अहो काय दादा करा की एक्सेल बुक. मग मी किती लावणार तुम्ही सांगा आता स्पॉट एक्सेल किती लावणार प्राइस? त्याच्यातच करायची बुक. हे कॅन्सल करून एक्सेल लगेच बुक होईल इथल्या इथं. काय प्राइस येईल ते ऍपवर वगैरे नाही. येताना आले की येताना 5 आली की आम्ही एर्टिगाच होती. नाही मग एक्सेल बुक केली असेल त्यावेळेस. नॉर्मल होती हो. नाही. आता बरोबर आहे त्याला. अरे जावा बस ह्यात जावा. काय करणार त्याला? घ्या लावून जरा. सानी का तो तुला घ्या म्हणा तेवढे ऍडजस्टमेंट करायचं भैया. हो मॅडम, आम्ही कुठं नाही म्हणताय. मग इथं आम्ही तरी दुसऱ्या सीट वाढवून तरी घेणार नाही. मांडीवर घ्यायला लागले आम्ही. अहो एक्सेलचं तुम्ही तसं म्हणताय. पोलीसवाले नाहीत ना आम्हाला तसं बोलत. पुलिस वाला आम्ही सांगते तो भैया पीछे बैठाते नहीं हो क्या? हाँ, पीछे बैठाते नहीं? एक्सेल का बुकिंग रहेगा तो पीछे ना मैडम. आपका गो का किया है? अपने वैगनर का बुकिंग की है? मग येताना आले की आम्ही 2 गाडी करूनच आलेली. एकात 4 जण एकात 5 जण बसलेले होते. परवडत नाही ना मॅडम आम्हाला. आम्ही पण 4 पैशासाठीच करतो ना मॅडम काम. आम्ही काय तुम्हाला आता वॅगनर मध्ये होतो बघा आम्ही. झालं बरं का? काय हो, वॅगनर मध्येच होतो आम्ही. आता 5 सीटर बसलेलो आम्ही. नॉर्मल मायक्रो मध्ये. तुम्ही किती लावलाय? 270.
किती आहे 270 80 240 40 मध्ये बसलोय आम्ही त्यात. कुठला आहे गं? काय बोलायचं तर सांगा तुम्ही. साहेब एक तरी गाडी घ्यायलाच परवडत नाही उबेर गो मध्ये एक्सेलचं. मला अहो, गॅस भरायचा ते होता ठीक आहे हो. ते पण तुम्ही गॅस हो म्हणले म्हणून, नाही तर ते पण नसते घेतले, कॅन्सल. मग आधीच म्हणायचं की मला आम्ही थांबले ती मोठी गोष्ट झाली की तुमच्यासाठी की हा बाबा तुम्ही आलाय तिथं ब्रिज क्रॉस करून मग तुम्हाला भाडं मिळावं म्हणून आम्हाला उलट असंच तुम्ही असतं सांगालाय. असं थोडी असते. आता माझा माणूस तिथं गेलेलो आम्ही डेपोला, तो हा. फिरवून आणला इथं. आता मग मी कोऑपरेशन कुठं तरी असते हो. धंदा तेच आपल्याला म्हणतोय पैसा ना पाणी मी. कुठनं येणार. तेच जर म्हणतोय कस्टमरला मी. तुम्ही सॅटिस्फाय केला की पैसा पाणी अहो येणार. परवडतच नाही साहेब. 6 अहो, रुपये तो per तरी किलोमीटर पाप भाडं भाड्यावर लागतं. ते ती ओनरला गाडी असते. कुठली माहितीये का तुम्हाला? मेंटेनन्स त्याच्याकडे नाहीये त्या गाडीचं. अहो काही पण असू दे हा, हो. आता याच्यात तुम्ही पहिला maintenance कॅब वर ते- मला रडगाणं सांगायला असतेच की बाकी कॅब वाले. एक्सेल झायलो मध्ये बसलोय मी. एर्टिगा काय डेली ऑफिसला आम्ही एर्टिगा मध्ये जातोय, पहिल्यांदा बसलोय काय. एवढं कसं सांगायला मला कळना. नाही परवडत असलं उबरला लावायचं नाही, ओलाला लावायचं. काय बोलू आता तुम्हाला. आम्हाला सांगायला आमची बायका थांबले तिथं 5 मिनिट म्हणलाय, मला अर्धा तास झाला इथंच थांबून. किती काय पण असू दे त्या किती थांबलो मी? जरा असू दे की आम्हाला सांगायला तुम्ही परवडत नाही तर घेतलोच नसतो. असं कसं असते सांगा मला. मी सांगितलं कस्टमरचा धंदा नाही आहे हो. गॅस भरणं थांबणं हे तुमचं कॉपरेशन आम्ही ओके म्हणले. ओके म्हणल्यावर थांबल्यानंतर बसल्यानंतर पण तुम्ही आम्हाला सांगालय की तुम्ही थांबलाय नाही तर कॅन्सलच केलं नसतो. तुम्ही होय म्हणलाय म्हणून चालले. तुम्ही ताटपणा झाला ना या गोष्टींचा. ताटपणा नाही. ताटपणा सांगतो मी तुम्हाला. ताटपणा हे गाडी 8 परवडत वर्षाचा नाही. अनुभवचं मी गोष्ट सांगावले. ताटपणा मी आहे हो. 18 वर्ष झालं साहेब. अहो मी कॉर्पोरेट मध्ये आहे. तुमच्यासारख्या 10 जणांना मी तिथं कामाला लावतोय. मी तुम्हाला त्याच सांगवले. मी ताटपणा म्हणतोय मी त्याला. तुम्ही 10 जण जे लावता ना ते तुमच्या फील्ड मधले लावता. फील्ड मध्ये काय कॅबवाले काय आयटी इंजिनियर असतात काय. कॅबवाले असतात. एर्टिगाच असते आणि काय सांगू तुम्हाला आता. कंपनीवाल्या माणसांना घेऊन जायचं. कंपनीवाल्या माणसांना लावतोय आम्ही तिथं आयटी मध्ये. महिंद्रा कंपनीत आम्ही तिथं लावतोय. असं म्हणल्यावर कोण घेणार हो तुम्हाला. असं नसते हो. पहिली गोष्ट खटकलं कुठं तुम्ही हा म्हणलाय म्हणून थांबवले नाही तर घेतलो नसतो म्हणला. आम्ही काय पैसे देऊन आले गॅसचं ना. सांगतोय मी, नाही तर गॅसचं गॅस जाऊ दे हो. झालाय असं म्हणतोय मी भाडं तुम्हाला. घेणार नाही घेणार म्हणत होता का नाही. त्याचं त्याच्यावर नाही म्हणत म्हणालोय मी. मी. त्याचं नाही म्हणत मी. जर तुम्ही नाही म्हणले असते ना तर ते पण मला कॅन्सल करायला लागले असते. बरं 5 सीट बसवायला काय झालं असतं तुम्हाला. त्यावर तुम्हाला मी बोलतो मी म्हटलं आता. की मी एक्सेल मध्ये टाका म्हणून booking. अहो मी त्याच्यावर सगळं तुम्ही मी काय कसं म्हटलं म्हणालाय तुम्हाला? मी की काय डोकं म्हटलं? द्या आणि आपडतो म्हणालाय तुम्ही. असंच तसं नाही करायला की साहेब. मी legal तसंच मध्ये म्हणायला बोलतो तुम्हाला लागलंय. जसं मी इथे. तुम्हाला गणित काय सांगितलं. तो वॅगनार मध्ये बसलोय आम्ही. तो माणूस तिथनं मला फिरून आणला. दुसरी गोष्ट त्याला सीएनजी त्याला पण भरायचं होतं. तो मला म्हणला पहिला सोडतो तुम्हाला. तिसरी गोष्ट तुम्ही भरायला थांबलाय माझ्या बायकोचं तिथं मीटिंग आहे म्हणून. बरं चला तुम्हाला तिथं सोडतो म्हणला. चौथी गोष्ट तो 5 जण बसवला आम्हाला. आता ह्यातलं तुम्ही ह्यातनं काय केलंय सांगा. काहीच नाही. तुम्ही चौथी 5वी गोष्ट तुम्ही म्हणालाय की मला परवडत नाही. काय बोलू आता तुम्हाला मी. असं तरी धंदा असते हो. आणि असं पण नाही की मी नवीन गोष्ट बोलायला लागलोय. मी खरोखर 8 वर्ष लावायला लागले कॅबवाल्यांना तिथं आयटी मध्ये कामाला. काय खोटं मी आणि मी मोठंपणा गाजवाना. 5,000 किलोमीटरचा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असते. अर्टिगा तिथं गाडी असते बघा. पिकअप ड्रॉपला असत्या. असं थोडी असते हो. माणूस की कुठेतरी दाखवलं की नाही कुठेतरी लक्ष्मी येतात. 100% येते. आता मी खोटं बोलत असलं तुझ्यासमोर तुमच्यासमोर कसा हजर राहिलो मी. तो कॅबवाला सोडून गेलाय मला. माझी बायको कुठे गेली. तू दुसऱ्या कॅब मध्ये बसली जाऊन. त्याने ऐकत होते की फोन. काय सगळं माहित असलं तरी पण सांगायला पाहिजे ना त्यांना पण. नाही तर खोटं वाटेल त्यांना. असं नसते राव. माणसं 10-20 रुपये पुढं मागं घ्यायला काही विचार करत नाहीत. ते सांगालोय मी तुम्हाला. मी बाकी काहीच नाही.